वाल्मिक कराड आकाचा आका धनंजय मुंडे तर सुरेश धसानी उल्लेख केलेली राष्ट्रवादीमधील बडी मुन्नी कोण? बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणावरून आरोपींच्या अटकेची आणि फाशीच्या शिक्षेची मागणी करत मोर्चे काढण्यात येत आहेत. बीड परभणीनंतर पुणे शहरात संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाषण करताना आमदार सुरेश धस यांनी बीडमधील नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरच खंडणीचा आकडा फायनल झाल्याचं धस यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांनी आरोप करताना थेट धनंजय मुंडे यांचं नाव न घेता आकाचे आका असं म्हटलंय. त्यामुळे सध्या आका आणि आकाचे आका हा शब्दप्रयोग राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. आमदार धस यांनी एक शब्दप्रयोग केला आहे. विशेष म्हणजे हाही शब्दप्रयोग करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव घेतलंय. आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीत बडी मुन्नी आहे ती अमोल मिटकरीला बोलायला लावते असं म्हणत धस यांनी आणखीन नेता त्यांच्या स्टाईलनं कोड्यात टाकलेला आहे. वाल्मिक कराड हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. मी काल एका टीव्हीला भाषण म्हणजे मुलाखत देताना सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत मग राखेची गँग, वाळूची गँग, तुम्हाला सांगतो डीपीडीसीची गँग, आणखी यांचे वेगवेगळे फार धंदे आहे. बऱ्याचशा एजन्सी आहेत, त्याच्या वसुलीच्या गँग, या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होतंय, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो, हे मी जबाबदारीनं बोलतो. भूमिका काय, यांना फुल सपोर्टेड भूमिका आहे. आकाची भूमिका फुल सपोर्टेड आहे. आकाला माहित नव्हतं का काय चाललंय जिल्ह्यामध्ये 5 वर्ष? आता सांगता काय? नैतिकता शिल्लक नाही त्यांच्याकडे, तर तुम्ही नैतिकता सांगायला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.